सांगतो तुमासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरे दुरावसी दुरी, भवाचे पुरी बहावसी. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरे दुरावसी दुरी, भवाची पुरी बहावसी. विठ्ठल विठ्ठल. वरम पुंडरी गायदा तुमनिंद्रई हे समागत्यतिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पंढरीच्या देवराया तुमासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरे दुरावसी दुरी, भवाचे पुरी वहावसी. प्रस्तुत कीर्तन रूपे सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 3 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाला, या कीर्तनाला, या सभेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अति महत्वाचं आहे. कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असल्यानं गेली 1 वर्षापासून या वर्षीचं हे 2रं वर्ष असं मला म्हणायचं. गेल्या वर्षापासून आपल्या या जवाहर नगरीमध्ये, पुण्यनगरीमध्ये वारकरी रत्न श्री गुरु मामासाहेब दांडेकर प्रतिष्ठान द्वारा संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव, कीर्तन सोहळा, नाम यज्ञ नाम महोत्सव मोठ्या आनंदात, प्रेमानं, मिळून मिसळून, खेळीमेळी वातावरणात संपूर्ण जवाहर नगरी एका आईची लेकरं होऊन एकत्र येऊन आपल्या घरी दिवाळीचा सण आहे असा सण समजून, एक नाही, उत्सव मोठ्या ताटामाटात साजरा करत असतात. असं हे अतिशय गोड उत्सव श्रीराम मंदिरामध्ये संपन्न होतो आहे. त्यातलं या वर्षीचं हे दुसरं वर्ष आहे. त्यातली 2ऱ्या वर्षातली जवळजवळ ही पहिलीच सेवा माझ्या वाट्याला आहे. परम आदरणीय, परमपूजनीय या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक जवाहर श्रीराम मंदिर मंडळ जवाहर, श्री गुरु मामासाहेब प्रतिष्ठान, दांडेकर प्रतिष्ठान हे सगळे कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक. त्यामध्ये आदरणीय श्री गुरु सुदाम महाराज खिरारी आहेत. परम आदरणीय युवा कीर्तनकार, महाराष्ट्रातले नामवंत युवा तरुण पिढीचे मार्गदर्शक असणारे आमचे, किती गोड एक नाही, कमी वयात त्यांचं नाव आहे, ईश्वर महाराज. वा वा, खूप छान, तुम्हाला वंदन. परिसरातले सर्व भाविक भक्त, त्यांना साथ देणारे आमचे अनिल दादा डोके, गोपाळ महाराज यांनी सर्व परिसरातली मंडळी, या सर्व मंडळींनी आदराने दिलेलं मला हे आपुलकीचं, जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं निमंत्रण. कीर्तनाकरता सगळ्या आई बहिणी, कीर्तनाकरता सर्व वडीलधारी, पंचकृषी, भाविक भक्त, संत सज्जन या ठिकाणी हजर आहेत. सर्व तरुण मित्र मंडळी, बालगोपाळ, ज्येष्ठ तरुण भजनी मंडळी, अप्रतिम साऊंड सिस्टीम, जय साऊंड सिस्टीम ऐकणे अतिशय गोड आहेत. माऊलीचा दास यूट्यूब चॅनल कृष्णा दादा, तुम्हालाही वंदन. सर्व मंडळी या ठिकाणी आहेत.
उभ्या महाराष्ट्राला ज्यांचं नाव पाठ आहे, उभ्या महाराष्ट्राने ज्यांना डोक्यावरती घेतलंय, वंसमोर सुरू आहे. कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव लौकिक आहे, जिवंत नाद ब्रह्म गुरुजी कशाला म्हणतात, हे जर पाहायचं असेल तर महाराष्ट्राला जिवंत उदाहरण आहे ते म्हणजे विकासराव बेलूकर. वा, तुम्ही या ठिकाणी हजर आहेत. तुम्हा सर्वांवरती या जव्हारकरांचं फार प्रचंड प्रेम आहे. प्रचंड म्हणण्यापेक्षा ते तुम्हाला कोणी कोणी बिचारी त्यांची अपेक्षा, तुम्ही त्यांच्याकडे जावं, त्यांची अपेक्षा पण तुम्ही त्यांना मिळत नाही, ते तुम्हाला यूट्यूबला पाहतात, आज प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला आलेत. वा, तुम्हाला वंदन. उभ्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव माहिती आहे, गान गंधर्व, गान कोकिळा अशी गोड ज्यांना उपाधी आहे, पदवी आहेत. ज्या काळात कोणीच गायक नव्हते अशा काळात जे होते अजूनही आहेत, यापुढे त्यांचं नाव शिल्लक राहील असे आदरणीय गुरु, श्री गुरु आदरणीय महेश्वरजी महाराज भगोरी गुरुजी या ठिकाणी आहेत. वा वा वा, तुम्हालाही वंदन करतो गुरुजी. आणि खरं सांगायला अडचण नाही, हे बघा जव्हारकर मंडळी, तुमचं फार भाग्य आहे. महाराष्ट्र ज्यांची अपेक्षा करतोय ते तुम्हाला मिळाले आहेत. संधीचं सोनं करा, संधी वाया जाऊ देऊ नका. 2 दिवस आहेत, आज आणि उद्या, आहे का नाही? त्यामुळे संधीचं सोनं करा आणि कार्यक्रमाला हजेरी लावा. गोड आणि या जव्हार तालुक्याचं भूषण असणारे संगीत अलंकार, संगीत विशारद वैभव दादा या ठिकाणी आहेत. वा, शेजारी तरे महाराज आहेत बघा. वा, हार्दिक महाराज, हार्दिक शुभेच्छा. आपलं तरे, तुम्हाला वंदन. ताई तुम्हाला वंदन, आई तुम्हालाही वंदन. सगळ्यांना वंदन करतो. आणि एकदा मोठ्या प्रमाणे भजन करा. विठ्ठल विठ्ठल. मेजर साहेब तुम्हालाही वंदन. सगळे आलेले पाहुणे तुम्हाला वंदन. सगळ्यांनी एकदा ताट बसा, ताट. प्रफुल्ल बसा, प्रफुल्ल. कशी बसा? प्रफुल्ल बसा. काही काही प्रफुल्ल दिसत आहेत, काही काही फुल्ल दिसत आहेत. जेवण करून म्हणतोय मी. जेवण करून फुल्ल असं मला म्हणायचं आहे का नाही? ताट बसा, हसतमुख बसा. काही काही मगच बसून माझ्याकडे अशी पाहत आहेत. असे का बरं पाहू राहिले? जसं मी आरोपी आलो जव्हारला, तसं मी आताच जेलमधून सुटलो आणि थांबून उभं राहिलो मी, आहे का नाही? मेजर पुढं बस, आहे का नाही? असं काही नाही ना. ताट बसा, मन लावून ऐका. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल. अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विकासराव. आणि या अभंगातील 3ही चरणांचा सरळार्थ असा आहे, या अभंगातून तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला मार्गदर्शन केले. जन हो माय बाप हो, अमूल्य किमतीचा मनुष्य देह, देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म. कारण गुरुजी, स्वर्गातली लोक या देहाच्या अपेक्षा करतायत. स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी वावा. तुमच्या पुढं गायन करणं म्हणजे भरपावसात मोटर चालू करणं. मृत्यू लोकी व्हावा जन्मामा जन्मामा नारायण नामे हो जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाच्या अपेक्षा करतायत, पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य जन्म, मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळालाय. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, मी तुम्हाला सांगतोय तुम्ही विठ्ठलाचं भजन करा. आणि तुम्ही जर नाहीच पांडुरंगाचं भजन कराल, विठ्ठलाचं भजन कराल, तर तुमचा जन्म एकदम वाया जाईल. नाही तरी गेला जन्म वाया, आहे का नाही? तुम्ही जेवढी म्हणून बरोबरी कराल तेवढे देवापासून तुम्ही लांब लांब जाल. संसारामध्ये काही मिळवण्याचा प्रयत्न कराल प्रपंचामध्ये, तेवढे देवापासून तुम्ही लांब लांब जाल, दूर दूर जाल, इतके दूर जाल, इतके दूर जाल. एक दिवस तुम्ही म्हातारी व्हाल, तेव्हा तुम्ही एकटे असणार, तेव्हा बायका मुलं जवळ नसणार, किंवा तुम्ही सगळे असून तुमच्याशी कोणी नीट बोलणार नाही. त्या काळात तुम्ही एकटे असणार. त्या काळात तुम्हाला देवाची आठवण होणार. देव तुम्हाला भेटेल पण सहकार्य करणार नाही. देव तुम्हाला सांगेल, तेव्हा मी तुकोबाला पाठवलं होतं माझं भजन करा असं सांगायला, तेव्हा तुम्ही ऐकलं नाही. मग आता मरा बाबाजी पुरी वहावसी. मग काही लोकांनी प्रश्न विचारला, गुरुजी आम्ही काय करू म्हणजे देव आम्हाला भेटेल? काहीतरी उपाय सांगा की तो उपाय करू जाता परमेश्वर आम्हाला भेटेल. महाराज म्हटले काहीच करायची गरज नाही. इकडे बा सगळे आलेले पाहुणे, देवाने आपल्याला आपलं म्हणण्यासाठी किंवा आपण देवाला इकडे आवडण्यासाठी देवासाठी फक्त 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. फक्त श्रद्धा, फक्त विश्वास आणि फक्त भाव. याच्या उलट देवाला काहीच लागत नाही. तुम्ही किती नारळ फोडा आणि किती अगरबत्त्या लावा आणि त्या अगरबत्तीच्या राखीच्या गोण्याच्या गोण्या घरात भरून ठेवा, साऱ्या अंगाला चोळीत बसा, तरी देव मिळणार नाही. देवासाठी देवाकारणे भाव तस्मात न लगे द्यावे पार सेवित. देवासाठी पैशाची गरज नाही, देवासाठी फक्त श्रद्धा पाहिजे. महाराज म्हणतात, मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो, देवासाठी फक्त भाव पाहिजे. काही न लगे एक
भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची म्हणून बाजारे विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. आता गुरुजींचं गायन ऐकण्यासाठी आपण सगळे आलेलेच आहात. ऐका, उदाहरण सांगणार, पुरावे गुरुजी देणार. बघा किती गोड आहेत. काही लोकांनी तुकोबारांना प्रश्न विचारलाय अभंगाच्या सुरुवातीला, महाराज तुम्ही सांगतो आम्हाला म्हणतायत, तुम्ही आम्हाला म्हणतात ना सांगतो तुम्हाशी, मग तुम्ही आमचे कोण आहे किंवा आम्ही तुमचे कोण आहोत म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय. प्रश्न विचारलाय जवार आणि जवाराच्या पंचकृषीतल्या भाविकांनी, महाराज तुम्ही आम्हाला सांगतो म्हणतात, हो मग तुम्ही आमचे कोण आहे किंवा आम्ही तुमचे कोण आहोत म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय. महाराज म्हटले सांगू का, मी स्वतः नामधारक आहे. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भाविक विठ्ठलाची टाळ्या वाजवायचा. चाल आवडली का टाळी वाजवायची, नाही आवडली का उठून जायचं. मग नाही आवडलं आहे का नाही. काय म्हणतात ते, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. काय म्हटले ते, आम्ही स्वतः देवाचे नामस्मरण केले, आम्ही नामधारक आहोत. आम्हाला देवाची भेट झाली 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. 15 दिवसात आम्हाला देव भेटलाय आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय भजारे विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हटले, जवार आम्ही काय 17 देवांची उपासना करतो का? सोमवारी महादेव, मंगळवारी मंगळाई, बुधवारी विठ्ठल, गुरुवारी दत्त अशी उपासना करतो का? आम्ही काय करतो, सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण किंवा एक धरिला चित्ती अवघा रखुमाईचा पती, अवघा रखुमाईचा पती, एक धरला चित्ती अवघा रखुमाईचा पती, अवघा रखुमाईचा पती. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही एकाच देवाची उपासना करतोय, त्याच्यापेक्षा आम्ही दुसरं काही करत नाही. नलगे जाणावे ने नावे, गावी आनंदे नाचावे. आम्ही स्वतः देवाची उपासना केली म्हणून भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी. आणि इकडे लक्ष द्या माझ्याकडे. बघा, या अभंगाच्या सुरुवातीला 5 गोष्टी लय महत्वाच्या. कोणत्या कोणत्या? ताट बसा. आपण कोण आहोत, कशा करता आलोय, कुठून आलोय, इथे येऊन काय करायचं आणि इथलं कार्य संपलं की मग जायचं कुठे, अशा 4-5 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मला उत्तर द्या सगळे बाया आणि माणसं, माझ्याकडे बसा. हे बघा, इथं जन्माला आल्या आल्या आपल्याला नाव होतं का नव्हतं? बोला. मी चहा पिऊन होतो वर. मग बोला ना तुम्ही, इथं जन्माला आल्या आल्या आपल्याला नाव होतं का नव्हतं? नव्हतं. तुम्ही असं कुठं ऐकलं का कधी? असं कुठं वाचलं किंवा ऐकलं का? जव्हारच्या एका जणाची पत्नी हॉस्पिटलला डिलिव्हरी झाली आणि त्यांना बाळ झालं आणि डॉक्टरचा फोन आला त्या बाईच्या नवऱ्याला, ओ तुमची पत्नी डिलिव्हरी झाली आणि तुम्हाला बाळ झालं. त्याला इतका आनंद झाला विकासराव. तो बाहेरगावी होता, गाई घरी आला, फ्रेश झाला, कपडे चेंज केले आणि 2-4 मित्रांना फोन केला, चला चला चला. कुठं? माझी पत्नी डिलिव्हरी झाली. गेले ते बाळ बघायला हॉस्पिटलला आणि त्या बाळाच्या समोर जाऊन उभा राहिला आणि त्या बाळाला म्हटलं, काय संपत, कधी आला? असं कुठं झालं? जन्माला आल्या आल्या बाळाला नाव होतं का? उपजलिया बालकाशी. नाव नाही ते पाशी. जन्माला आल्या आल्या बाळाला नाव नव्हतं, मग कधी ठेवलं? 9 दिवस गेले, 10वा दिवस गेला, 11वा दिवस गेला आणि 12व्या दिवशी मग गुरुजींना फोन केला. आदरणीय श्री गुरु भगुरी गुरुजींना फोन केला, आदरणीय श्री गुरु विकासरावांना फोन केला, महाराज वैभव गुरुजी तुम्ही सगळ्यांनी या. कुठं? माझ्या सासरवाडीला जायचं. कशाला? बारस गाजवायला. आणि मग त्याचं नाव ठेवलं. ऐक नाही, नाव ठेवलं. बरं काय नाव ठेवलं? आमाजी गामाजी चिमाजी काहीतरी ठेवलं. काय नाव आहेत महाराज काही काही लोकांची, खतरनाक नाव आहे. मी आता 4-5 दिवसापूर्वी एक दशक्रियाचं प्रवचन केलं. दशक्रिया आमच्या निफाड तालुक्यात एक गाव आहे नांदुर्डी, तिथं प्रवचन केलं विकासराव. मी असं नाव आलं माझ्या समोर, ती चिठ्ठी आली, कोण वारलं होतं त्यांची. ते नाव वाचून मला हसू कंट्रोल होईना, इतकं कठीण नाव होतं ते. आईचं नाव असं होतं, गंगा भगीरथी चिकनाबाई बाबूराव मोकळे.
नाव गुरुजी, नाव चिकनाबाई, नवऱ्याचं नाव बाबूराव आणि आडनाव मोकळे. काय नाव आहेत महाराज, काय नाव आहेत महाराज, खतरनाक नाव आहेत महाराज. लय कडू पण आवाज गोड. काय नाव आहे, आडनावाचे कडू पण नाव आवाज गोड. आकाशाला भेटणारा आवाज वैभव महाराज कडू. ऐकणे आवाजाचं वैभव, आडनाव कडू. आडनाव खतरनाक आहे पण आवाज गोड आहेत. काय नाव आहे काही काही लोकांचे. पूर्वीच्या लोकांचे नावच खतरनाक होते. काही काही लोकांचे नावं फार चांगली होती. जनाबाई, मीराबाई, सखूबाई, शांताबाई. शांताबाई ती आत्ताची नाही, शांताबाई ती नाही, पहिली शांताबाई. लय भारी नाव होते महाराज. आत्ताच्या बायांना सगळे ते खताच्या गोण्यांची नावे, युरिया, सुफला, उज्ज्वला. म्हणजे ज्याला दिली त्याचं फार खतच झालं पाहिजे, तो परत उजा. आहे का नाही, हसा ना तुम्ही हो, हसा. नाही, लय खतरनाक नाव आहेत महाराज. असं नाव ठेवलं हसत जावं माणसाने. काही काही लोक हसत नाही, नुसते बसेल राहते बा असे. काही ना, तुम्ही सकाळी राम राम करा 6 वाजता मेजर, आपण म्हणा राम राम. सकाळी 9ला भेटा राम राम. संध्याकाळी 6ला गुरुजी त्यांना राम राम करा राम राम. हसत का बाय, हेच करते. आणि असाच गेला मग आहेत परत आमची कार्यक्रम. माणसाने हसत जावं. काही काही हसती नाही, रडती नाही आणि जाती नाही, नित्य बसेल. काय करायचं, कसं करायचं कसं. एक म्हातारी बाबा माझ्या पुढे बसले होते कीर्तनात. मी काही बोललो का माझ्याकडे पाहिजे नाही बा अशी करायची. इकडे पण माझ्याकडे पाहून माझं लक्ष गेलं. म्हणलं काय हुशार बाबा आहे. मी सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून केलं 2 तास. आणि मी काही म्हणलं का दणका चालू. कीर्तन संपलं. चौपदारला म्हणलं कुठले, ते पण मी इथलाच आहे. ते बाबा कुठले होते, आमच्याच गावचे बैरे ते घ्या. असं तुम्ही कसं ऐक नाही, हसत जाऊ. काही काही एवढे गोड हसून आले, काही काही खळा खळा, आणि काही काही बा असे. आणि अशीच चमक भरली मग आतमध्ये. मग काय करायचं, माणसाने हसत जावं. माणसाने हसत जावं. ऐका नाही, त्याचं नाव ठेवलं. ए तर वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, एर अनुष्ठिती सामान्य सकळ. वाड वडिलांच्या नियमाप्रमाणे त्याचं नाव ठेवलं. चला, कुठून आलोय आपण. दुरून आलो मेगा दुःख झाले दारुण, यावया यथवरे होते हेची कारण. बहुता दिसा फेरा आला काय म्हणतात ते, बहुता दिवसा फेरा. फेरा 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 बहुत दिवसा फेरा आला या नगरा. माणसं जन्माला फार लांबून आले. ऐक नाही, बहुत दिवसा फेरा आला या नगरा. ऐकडे फार लांबून माणसं जन्माला आलेत. लांबून म्हणजे कुठून आले. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा.
जन्माचा एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक योनी कोटी कोटी फेरा इतक्याला मग जन्म घेत आपण इथपर्यंत आलोय. कशा करता आलोय? या वया येत बरी होते हेची कारण. कोणचं कारण? जरा ज्ञानेश्वरीमध्ये या सगळे माणसं ताट बसा. ज्ञानेश्वरीमध्ये या ज्ञानोबरांनी किती गोड वर्णन केलेले. आगा कर्मीचे उरावे आले की तुम्ही ज्ञानेश्वरीत? मीच म्हणतो हा तुम्हाला केवढा त्रास ओट उघडायची पुन्हा मिटवायची, किती मोठा त्रास आहे की नाही? हा हा ते घड्याळाच्या दुकानात तुम्ही गेले का? इथं घड्याळ मिळतात एवढ्या करता गुरुजी एक घड्याळ बाहेर असं टांगलेलं ठेवलेलं आहे विकासराव. म्हणजे घड्याळाच्या दुकानाच्या बाहेर जाहिरातीसाठी एक घड्याळ टांगलेलं असतं बघा. त्याला पाठीमागून शेल असतो आणि त्या घड्याळाच्या वरती पुष्ट्याचं बारीक मुलाचं मुंडकं कापून चिटकवलेलं असतं आणि त्याला शेल लावला का ते असं करतं. तसं तरी करीत जा बुवा. आहे आम्ही ऐकतोय ऐका नाही. मी तुम्हाला खरं जाऊन का जवारकर थोडीशी आपली एक वेळ बाजूला करतो. माझी खूप इच्छा होती आदरणीय श्री गुरु भगोरे गुरुजी आणि आदरणीय विकासरावांनी कीर्तनात आम्हाला साथ करावी म्हणून. माझी खूप इच्छा. मी काही मोठा पंडित किंवा विद्वान अजिबात नाही आहे, पण मी दुसरीला असताना गुरुजींचा फॅन आहे. दुसरीला असताना मी दुसरी पास झालो आणि तिसरीला आळंदीला शिकायला गेलो होतो. मी कुठे गेले ईश्वर दादा? दुसरीला पास झालो आणि तिसरीला आळंदीला गेलो तुम्ही बरं का सुदाम महाराज. तिसरीला तर तिसरीला असताना मी महाराजांचं गायन ऐकून त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडलो होतो आणि असं वाटायचं हा माणूस आपल्याला कधी भेटल. आहे का नाही? वेळ आली, एकदा दोनदा अशी वेळ आली का त्यांनीच कीर्तनाला साथ दिली. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो असा भाग आहे. महाराष्ट्र अपेक्षा करतो मेजरताई या माणसाची. महाराष्ट्र अपेक्षा करतो आहे का नाही? आणि यांची पण महाराष्ट्र अपेक्षा करतो. महाराष्ट्रात नियोजन कसं असावं, कसं करावं, कीर्तनाला साथीला कोण कलाकार असावे, कीर्तन कोणाचंही असो ते कीर्तन फेल जाता कामा नये, त्यांना आपली बरोबरीनं साथ करावी असं नियोजनाचे चाहते आणि फार ऐक नाही फार नियोजन त्यांचं उंचीच आहे. खूप छान त्यांचं नाव आहे विकासरावांचं. नाव विकास आहेत त्याच्यामुळेच विकास होत चाललाय असं येते. आणि तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तो असाच असावा. विठ्ठल विठ्ठल. जरा ज्ञानेश्वरीमध्ये या ऐका. आगा कर कशा करता आपण जन्माला आलोय? दुरोणी आलो मी गा, दुरोणी आलो मी गा. कशा करता आलोय या जगात? आगा कर्मी जे उरावे तै ते सुखदुःखे फळावे तया ते भोगाव्या यावे ते हा एका. आगा म्हणजे मागल्या जन्मातलं आपलं कर्म उरलं होतं ते सुख असू किंवा दुःख असू ते उरलेलं कर्म संपवण्यासाठी या जगात आपण आलोय. इथे येऊन ते कर्म करायचं आणि इथलं कर्म संपलं की मग या जगातून निघून जायचं हा त्याचा अर्थ. विठ्ठल विठ्ठल. सगळे जवाहरकर आणि पाहुणे आणि सप्ताह संयोजक नियोजक आयोजक सगळे ऐका. कर्म कोणालाच चुकत नाही, कर्म सोडतच नाही, कर्म प्रत्येकाला भोगावंच लागतं. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हे उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. गेले कर्म झाले त्याची भोगा, गेले कर्म झाले त्याची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे ऐका नाही केले कर्म झाले तेची भोग आले. गुरुजी लाखातलं प्रमाणे तेची भोग आले, तेच भोगावं लागतं दुसरं नाही. मी तुम्हाला एक छोटीशी व्याख्या सांगतो आणि उदाहरण सांगतो लय गोडे तुम्हाला फार आवडेल. शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख यापैकी तुम्ही जे काही लोकांना देता तेच सगळं परत तुम्हाला मिळतं. तेच त्याच्यासारखं नाही, तेच
समोरच्याला तुम्ही जर लई शिव्या दिल्या, उदाहरण चाललंय माझं, म्हणजे आम्ही कधी दिल त्या ऐका ऐका नाही, हा, तुम्ही समोरच्याला जर लई शिव्या दिल्या तर दादा तुम्हाला समोरचा काय देईल? शिव्याच देईल ना. का तो असं म्हणाल छान छान वा वा धन्यवाद असं म्हणाल काय? तोय तुम्हाला शिव्या देईल ना संदीपराव, बरोबर आहे की नाही? तुम्ही शिव्या जर दिल्या तर तोय तुम्हाला शिव्या देईल ना. ताई, समोर एखाद्या बाईनं तुमच्याकडून जर वाटीवर साखर नेली तर परत देताना ती बाई किती आणून देईल? तुम्ही हसून घ्या, मी यांना विचारतो. किती आणून देईल ताई? वाटी परत देईल ना, का ती पोतं आणून देईल? तुम्ही ऐन वेळेला आमची गरज भागवली, हे घ्या पोतं. असं तर काही होत नाही ना गुरुजी. असं माझा स्वभाव असं आहे महाराज, आपलं चाललंय. ऐका नाही, ऐका ऐका नाही, वाटी परत देईल ना. कर्म फिरून परत तिथे येतं. तेची भोग आले, गुरुजी बोलले की नाही, तेची भोग आले, उपजले मेले ऐशे किती. गोड कथा आहे, फार आवडल तुम्हाला जेवारकरांना, फार आवडल, पस्तावा होणार नाही. बरं झालो मी कीर्तनाला आले असंच वाटेल तुम्हाला, इतकी गोड कथा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय विकासराव अनेक संत होऊन गेले. संतांची मांदियाळी श्रीगुरु भगुरे गुरुजी होऊन गेली ताई या महाराष्ट्रात. अनेक संत, चोखोबा, एक नाही, मीराबाई, जनाबाई, सखोबाई, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज आदी करून सर्व संत होऊन गेले. गोरोबा काका, सगळे संत, रोहिदास महाराज, अनेक संत होऊन गेले. त्या सर्व संतांमध्ये जवारकर मंडळी एक संत होऊन गेले, सजन कसाई. काय नाव आहे त्यांचं? ऐका, फार गोड आहे, तुम्हाला फार आवडेल. कर्म कोणालाच चुकत नाही. इथून आपण बाजूला आलोय, बाजूला म्हणजे अभंगाला धरूनच आहे, मला बरोबर अभंगाच्या दिशेनं जायचंय. बारकाईनं ऐका, तेची भोगा आले, तर त्याच्यासारखं नाही, तेच भोगावं लागतं. याच्याकरता ते सजन कसाई जगन्नाथाचे नित्य उपासक होते. जसे आपण भगवान पांडुरंगाचे उपासक आहेत, कोणी ज्ञानेश्वर महाराजांचे उपासक आहेत, कोणी श्री तुकोबांचे उपासक आहेत, कोणी स्वामी समर्थांचे उपासक आहेत, किंवा अजून कोणी गजानन महाराजांचे उपासक आहे, किंवा अजून वगैरे वगैरे. तसे जगन्नाथपुरीच्या जगन्नाथाचे नित्य उपासक कोण? सजन कसाई. वारी जवळ आली होती, आणि वारी जवळ आल्यानंतर काय झालं विकास दादा, रोज सकाळी उठायचं, दिवसभर चालायचं, संध्याकाळी एखादं घर बघायचं, तिथंच जेवायचं, तिथंच झोपायचं, आणि उद्या सकाळी पुन्हा उठायचं आणि चालायचं, परत आपला नित्यक्रम. एक दिवसची घटना चित्र डोळ्यापुढे आणा, मी आता जसं बोलणार तसं डोळ्यापुढे आणा. काय झालं, सकाळी उठले, दिवसभर चालत 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 पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेला होता अनिल दादा, आणि सूर्य पूर्ण मावळला होता, आणि फक्त सूर्याचा तांबडा प्रकाश, लाल प्रकाश फक्त बाकी होता. सूर्य मावळून गेला होता, फक्त सूर्याचा प्रकाश बाकी होता. अशा काळात सजन एका घराच्या समोर येऊन थांबले दादा, आणि मोठ्याने आवाज दिला, ऐका कोणी घरात? 27-28 वर्षाच्या एक ताई बाहेर आल्या. नमस्कार. नमस्कार. तुम्ही एकट्याचे? तुमचे मालक? हो ते पण आहे ना, मग बोलवा त्यांना. हो इकडे हो, कोणीतरी आलं. ते भाऊ बाहेर आले. नमस्कार. नमस्कार. कोण तुम्ही? मी जगन्नाथपुरीच्या जगन्नाथाचा नित्य उपासक आहे, वारीला निघालोय, भेटायला निघालो देवाला. रात्र झाली, भूक लागली, म्हणून 2 घास खावे या उद्देशानं तुमच्याकडे आलो. अहो या आतमध्ये आतमध्ये या, जागा स्वयंपाक कर. त्या पत्नीला त्या मालकाने स्वयंपाक करायला सांगितला. दोघांच्या गप्पा रंगल्या. त्याची भोगा आले याच्याकरता, केले कर्म झाले याच्याकरता. स्वयंपाक झाला, आणि त्या बाईनी खुणवलं तिच्या नवऱ्याला. असा इशारा केला. याचा इशारा असा होता, उठा, फ्रेश व्हा, मी ताटं करते, ताटं बनवते जेवायला. ते उठले, हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झाले, जेवायला बसले. 3 जण सोबत जेवले. ते 2 नवरा बायको आणि सजन सोबत गप्पा करत करत जेवले वैभव महाराज. आणि जेवण झाल्यानंतर सजनाने सांगितलं, दादा रात्र झाली, इथेच आराम करतो. अहो झोपा ना, हे बघा, ही चटई, ही उशी आहे, ही पाण्याची बाटली आहे, आमची दुसरी रूम आहे, तिथं झोपा. तिथंच झोपले. सजन दिसायला इतके सुंदर होते दादा, इतके देखणे होते, लावण्य त्यांच्या चेहऱ्यावरती झळकत होतं, इतके देखणे होते, सुंदर होते दिसायला. ज्या घरात सजन झोपले होते आदरणीय गुरुजी, त्या घरातल्या बाई त्यांच्या सौंदर्यावरती भाळल्या. आणि ज्या ठिकाणी सजन झोपले होते त्या ठिकाणी रात्री 12 वाजता त्या आल्या. उठवलं सजनाला, गडबडले. का हो ताई? काही नाही, माझी मनोकामना पूर्ण करा. अहो काय बोलता ताई? अहो ती माझ्या बहिणीसारख्या, तुमच्या हातून 2 घास जेवलोय, जेवण केलं मी, नका पाप करायला लावू. त्या बाईंचा समज असा झाला, घरात माझा नवरा झोपलाय आणि हा माणूस त्याला घाबरतोय, म्हणून त्या बाईनं धारदार कोयता घेतला आणि नवऱ्याचं मुंडकं तोडलं. आणि मग सांगितलं, आता कोण आहे आपल्या दोघांच्या मध्ये? बोला. सजनाने सांगितलं,
तुमच्या नवऱ्यासारखंच माझं मुंडकं जरी तोडलं तरी मी हे पाप करणार नाही. त्या बाईनी सापासारखी पलटी मारली आणि सांगितलं आत्ता जाते पोलीस स्टेशनला, जवळच इथं आत्ता जाते पोलीस स्टेशनला आणि तुमच्याबद्दल गुन्हा नोंदवते. माझ्या भक्ताचं जर काही बरं वाईट झालं तर माझ्या भक्तीला काळीमा लागेल, माझी भक्ती कोणी करणार नाही. आणि म्हणून PSIचं रूप घेतलं स्वतः भगवान जगन्नाथाने आले, न्याय निवाडा करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले. न्याय निवाडा झाला, त्या बाईंना अटक केली आणि यांना सोडून दिलं. पण सोडताना तसं नाही सोडलं, त्यांनी सज्जनाचे दोन्ही हात इथून तोडले. ऐकताना सगळे इथून हात तोडले, कोपरापासून दोन्हीच्या दोन्ही हात तोडले आणि मग त्यांना काढून दिलं. रक्ताळलेले हात घेऊन सज्जन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले आणि देवाला दोष देऊ लागले. काय धिक्कार असो तुझा, धुंद झाला तुझा दरबार, तुझ्या भेटीला निघालो होतो. अरे काय पाप केलं मी? त्या बाईनं माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिनं तिचा नवरा मारला आणि वरून मला अटक केली, माझे हात तोडले. तू काय झोपला होता का? आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण? अरे काय दोष घडला माझ्याकडून? तुझ्या तोंड पाहायची माझी इच्छा नाही. लई बोलले. मी चाललो परत माघारी, मी मेलो तरी तुझं तोंड परत पाहणार नाही. परत निघाले. पण परत मनात विचार आला आदरणीय गुरुजी की माझ्यासारखे अजून हजारो भक्त आहेत, माझ्यासारखं दुःख त्यांच्यावर येता कामा नये. आणि म्हणून हा जाब विचारलाच पाहिजे असं माझ्या बाबतीत का घडलं, हा जाब विचारायला परत आले, निघाले आणि जगन्नाथपुरीला आले. जवारकर मंडळी ऐका सगळे, श्रीगुरु मामासाहेब प्रतिष्ठान ऐका सगळे. आले ते पण मंदिरात नाही गेले, बाहेरच बागेत बसले आणि मोठ्याने आवाज दिला, गुरुजी जो कोणी देव या मंदिरात असेल त्यांनी बाहेर येऊन माझ्या प्रश्नाची उत्तर द्यावी. आतमध्ये कोणता देव त्यांना माहित नव्हतं का? पण राग काही न करता ब्रह्महत्या असं का घडलं? आणि घटना तशीच घडली बरं का सगळे. आणि सगळे घटना तशीच घडली. लवाजम्यासह जगन्नाथ आले, भगवान पालखी घेऊनच आले, लवाजम्यासह भक्त मंडळी सह आले. आणि आल्यानंतर मोठ्याने आवाज दिला, सजना डोळे उघड, मी आलोय, तुझा तोंड पाहायची माझी इच्छा नाही, तिथूनच बोल. अरे सजना, तू मला भेटायला येत होता, त्या बाईंच्या घरी मुक्काम केला, त्यांनी तुझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्यांचा मालक मारला, तुझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तुला अटक झाली, तुझे हात तोडले, तरी पण मी धावून का नाही आलो असंच तुला म्हणायचं ना? मग तेच सांगण्यासाठी आलोय. डोळे उघड. डोळे उघडले. कॅमेरेकडे माणसं बघतात तसा तो पाहू लागला सजन जगन्नाथाकडे. आणि मग जगन्नाथाने डोक्यावर हात ठेवला. मागल्या जन्मातलं त्यांना ज्ञान झालं. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. त्यांना मागल्या जन्मातलं आठवलं. विकास दादा काय आठवलं? हे सजन मागल्या जन्मात रस्त्याने पायी चालले होते. एका कासाबाच्या हातून गाय सुटली होती. तो कासाब म्हणजे कसाई त्या गायीला घेऊन कत्तलखान्यात चालला होता, तिचे तुकडे करून मांसाचे गोळे करून विकणार होता. त्या गायीनं कसाबाचा आपला जीव सोडवला आणि ती पळत चालली होती आपला जीव मुठीत धरून. आणि तो कसाई तिच्या मागे लागला होता गायीच्या, गाय पकडा, गाय पकडा, गाय पकडा, गाय पकडा. सजना तुम्ही मागचा पुढचा विचार केला नाही, पळत गेले. दोन्ही हाताने गाय पकडली, त्या कसाबाच्या हातात दिली. त्यांनी ती गाय घेतली आणि कत्तलखान्यात आणली. धारदार कोयत्याने तुकडे तुकडे त्या गायीचे केले. तीच मागल्या जन्मातली गाय या जन्मात झाली ती बाई. तोच मागल्या जन्मातला कसाई या जन्मात झाला त्या बाईचा नवरा. मागल्या जन्मात त्याने तिला धारदार कोयत्याने कापलं होतं, म्हणून या जन्मात तिनं त्याला धारदार कोयत्याने कापलं. त्याची भोगा आले. आहो पण हे झालं त्या दोघांचं. मी काय केलं? पळत गेले आणि दोन्ही हाताने गाय पकडून दिली. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, म्हणून ज्यांनी हा गुन्हा केला ते हात तोडले. याला म्हणायचं केले कर्म झाले. फिरून परत तिथे येतो, कोणाला चुकतच नाही. विडाल विडाल कोणालाच कर्म चुकत नाही. आगा कर्मी जे उरावे तैते सुखदुःखे फळावे, तया ते भोगावे यावे ते हा एका. मग जे कर्म करण्यासाठी आलो ते कर्म करायचं सोडलं आणि वेगळ्या मार्गाने धावू लागले. कमी वयात आणि कमी काळात लोक जगाचा निरोप घेतात. अशा लोकांना मार्ग दाखवण्याकरता संत आले. अभंगाच्या पहिल्या चरणात मार्ग दाखवू लागले. सांगतो तुम्हासी माझा रे विठ्ठला, सांगतो
देवाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय मार्गदर्शन करताय. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाची उपासना करा. भजा भजा भज सेवायाम भज भजती हा धातू आहे. भजा रे विठ्ठला म्हणजे नामस्मरण करा रे सगळ्यांनी. देव या जगात दिसत नाही. माझ्या लक्ष द्या, या जगात देव दिसतच नाही, पण या जगात देव आहे. कशावरून? ऐका सगळे ताट बसा. पुष्पे गदम तिळे तेलम काष्टीवणी पै घृतम यक्षोगुडम तथा देहे पश्चात्मानम विवेकता. हा याचा अर्थ असा आहे, पुष्पे गंधम. पुष्पे तुम्ही सगळ्यांनी फुल पाहिले. फुल 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 हा फुलात सुगंध आहे. दिसत नाही पण आहे. पळत जा, फुल तोडा, नाकाला लावा, सुगंध कळेल. लाकडामध्ये अग्नी आहे. दिसत नाही पण आहे. वास्तविक अग्नी हा लाकडाला जाळतो, पण लाकडात अग्नी आहे का? हो आहे. तुम्ही बघा, तुमच्या भागात डोंगराला आग लागलेली असते उन्हाळ्याच्या काळात, बरोबर आहे की नाही? मीच म्हणतो हा आहे का नाही? त्याला वनवा म्हणतात संदीपराव. वनवा वनवा पेटलेला असतो. आदरणीय गुरुजी विकासराव आहे का नाही? वनवा वनवा दादा गोपाल दादा वनवा पेटलेला असतो. ते काय कोणी पेटतं काय गाडीनं? कोणीतरी गेलं, काडी लावली, दिलं पेटून डोंगर, असं आहे का ते? नाही. जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो, जोराचा वारा सुटतो, झाडं एकमेकांवरती आदळतात, घर्षण होतं, त्यातून थिनगी पडते आणि ती खाली पडली की डोंगराला वनवा लागतो. काष्टे म्हणजे लाकूड, वन्ही म्हणजे अग्नी. काष्टे लाकडात अग्नी आहे, दिसत नाही पण आहे. 2 लाकडं घ्या, असे घासा, लाकडातला अग्नी निघेल. दुधामध्ये लोणी आहे. दुधाची अंगी निघे ताक लोणी, निघे ताक लोणी. दुधामध्ये ताकही आहे आणि लोणी पण आहे. दिसत नाही पण आहे. मोठा रवी घ्या आणि जुनी म्हातारी आई बोलवा, लुगडेवाली, साडीवाली नाही, ती डोक्यात आणून घेईल नाही निघाल्यावर, आहे का नाही? म्हणा हे आहे, हा रवी घे आणि घुसळ, दुधातलं लोणी निघेल. तसं मंथोनी नवनीता पैसे घे आनंद वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग वाया व्यर्थ कथा सांगी थोडी नवनिका तैसे घेणता वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग आहे का नाही? मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा, आहे का नाही? बास. तसं या जगात आपणच सगळे माणसं देव आहे. सर्वसेचा हृदय सन्निविष्टो मतस्मृती ज्ञान मपोहनंच तैसा हृदयामध्ये मी रामो. असता सर्व सुखाचा रामो की भ्रमता शिकामो. विषयावरी अहंकार बाजूला केला की आपण सगळेच माणसं देव आहे. आणि म्हणून भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी. आता एक सांगतो तुम्हाला, भजे व्रजे कमंडनम भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम. भजे व्रजे कमंडनम. तुम्ही देवाची उपासना केल्याबरोबर समस्त पाप खंडनम. पण कोणाचं करा सांगितलंच नाही. कोणाचं भजन करा? भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम इथपर्यंत ठीक आहे, पण कोणाचं करा? काहीच नाही. आणि मग पुढल्या पदामध्ये स्वभक्त चित्त रंजनम सुपिच्य गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. आपला आशीर्वाद येतो तो, ऐक. हे असं असतं जवारकर, तुम्हाला खरं सांगतो. एखादा नाला असतो, नाला, झरा, नाला, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? नाला, झरा. नीट आहे का उदाहरण बारकाईनं तर कळेल. विकासराव, एक छोटासा झरा असतो, झरा, पाण्याचा झरा, नाला. त्या नाल्यातून खूप पाणी निघताना दिसतं. गोष्ट एक अशी वाटते की छोटासा झरा, छोटासा नाला आणि एवढं पाणी. ते पाणी त्याच्यातून दिसतं, पण पर्क्युलेशन नदीचं असतं. हे ध्यानात ठेवा.
त्या झऱ्यातून पाणी निघताना दिसतं, त्या नाल्यातून पाणी निघताना पाणी दिसतं, पण ते नाल्याचं नसतं, ते पर्क्युलेशन नदीचं असतं. तसं आम्ही बोलतो हे आम्ही झरे, नदी तिकडे उभी आहे. असं आहे ते, आहे का नाही? हा, लई 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 नद्या नाले, अजून काय त्याला खळखळणारे झरे, हे गडे खळखळणाऱ्या नद्या खूप आहेत महाराष्ट्रात, पण महासागर जिथे ते आदरणीय भगुरे गुरुजी ध्यानात ठेवा. विठ्ठल विठ्ठल असं आहे. आणि अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, संस्थेचे विद्यार्थी आहेत, ज्यांचं प्रतिष्ठान आहे, आपल्या ज्या नावाने प्रतिष्ठान आहे अनिल महाराज बरं का, जवारकर मंडळी, श्री गुरु मामासाहेब दांडेकर प्रतिष्ठान ताई, त्या संस्थेचे ते विद्यार्थी आहेत. आणि महाराष्ट्रात जेवढे नामांकित उत्सव होतात, त्या नामांकित उत्सवात पहिली चाल ज्यांची असती ते आदरणीय गुरुजी ध्यानात. पंसा आपणची पडविजे, पडिये तरी माथा तुकीजे. याचा अर्थ असा होतो, एखाद्या मालकाने जवारमधून पोपट विकत घ्यावा, एखाद्या माणसाने, नीट आहे का बारकन लय गोडे, एखाद्या माणसाने बाजारातून पोपट विकत घ्यावा, त्याला बोलायला आपणच शिकवावं, आणि वरून पोपट छान बोलतोय, चांगला बोलतोय, वरून परत मालकानेच मान हलवायची, वाह काय छान पोपट बोलतोय. पोपट बोलतोय पण त्या मालकाने ते शिकवलेलं असतं, आहे का नाही? फक्त ते पोपटाच्या तोंडातून येतं, बस एवढा त्याचा अर्थ आहे. तसं आम्ही बोलतो हे आमचं जरी तोंडातून दिसत असलं तरी पण पर्क्युलेशन मोठ्या माणसांच्या मुखातून आलेलं असतं. विठाल विठाल. हे कशाहून बोललो विकासराव, ते निटाळे वाजवले माझ्या गायनाला म्हणून, आहे का नाही? वा वा, आता आजपासून मी गायक आहे बरं का. आई गणे शिक्का, आई गणे हा आशीर्वाद आहे, टाळी म्हणजे आशीर्वाद. सुपीच गुच्छ मस्तकम सुनाद वेणू हस्तकम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. वैभव दादा असं असतं ते. सु म्हणजे चांगला, गुच्छ ज्याने मस्तकात धारण केलाय, सुपीच गुच्छ. अजून काय? सुनाद वेणू. सु म्हणजे चांगला, नाद म्हणजे ध्वनी असलेला, वेणू म्हणजे पावा म्हणजे बासरी त्याच्या हातात आहे तो. अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. आहे का नाही? त्याचं नामस्मरण करा, भजारे विठ्ठला. आता इथपर्यंत आलो. देवाची उपासना करताना कशी करायची ऐका. एकाच देवाची करायची, 17 देवांची उपासना करायची नाही. तुम्हाला जर भगवान पांडुरंग आवडत असेल तर तुम्ही प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जरी आले तरी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीत तुम्हाला प्रभू रामचंद्र नाही, पांडुरंगाचीच मूर्ती दिसली पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा. जर तुम्हाला साईबाबा आवडत असतील तर तुम्ही कोणाच्याही मंदिरात जा, त्या मूर्तीत तुम्हाला, त्या देवतेच्या मूर्तीत तुम्हाला साईबाबाच दिसले पाहिजे. ही भावना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो, परवा गुरुजी सांगतील ऐका. भक्ती म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. भक्ती म्हणजे काय जवारकर? भक्ती म्हणजे काय? 4 माणसं तुकाराम महाराजांकडे गेले. महाराज नमस्कार. नमस्कार. कुठले? आम्ही जवार. तुम्ही? आम्ही नाशिक. बरोबर. काय म्हणता? काही नाही, आम्हाला भक्ती म्हणजे काय सांगा. महाराज म्हटले तुम्ही काय करता? आम्ही शेती करतो. काय करता शेतीत? भात करतो. नाशिकवाले तुम्ही? आम्ही कांदे करतो. तुम्ही? टोमॅटो करतो. बरोबर. तुम्ही? आम्ही मृदंग वाजवतो. आमच्याकडे विद्यार्थी शिकतात. बरोबर ठीक आहे. कांदे कसे करता? कांदे ते बी असते काळं उळं, ते वाफ्यात टाकतो. हां, ते लागवडीच्या लायक झालं की आम्ही इकडच्या वाफ्यातून ते रोप उपटतो आणि तिकडच्या वाफ्यात नेऊन लावतो. तुकाराम महाराज म्हटले मग याचंच नाव भक्ती आहे. म्हणजे कसं? जसं लागवडीच्या लायक झालेलं रोप तुम्ही इकडच्या वाफ्यातून उपटता, तिकडच्या वाफ्यात नेऊन लावता, तसं प्रपंचावरलं प्रेम काढायचं आणि परमेश्वरावरती लावायचं, याचंच नाव भक्ती आहे. चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो.
चित्त तुझे पायी मरो. बस इकडच्या वाप्यात तर उपटून तिकडच्या वाप्यात नेऊन लावतात. असं प्रपंचावरलं प्रेम कडाम परमेश्वरावरती लावा. याचंच नाव भक्ती आहे. रोज देवाची उपासना करा. महाराज आता इथपर्यंत कळलं आम्हाला. एक सांगा, देवाची उपासना केल्यावर काय होतं? जळतील पापे जन्मांतरीचे. पहाते पांडव अखंड वनवासी, पण परित्या देवाशी आठवेती, म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी बाजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी. बरं महाराज आम्हाला असं सांगा, आम्ही जर नाही देवाची उपासना केली तर काय होईल? काय होईल? दुसरं चरण. करता बरोबर दुरावस दोरे, करता बरोबर दुरावस दोरे, करता बरोबर दुरावस दोरे, करता बरोबर दुरावस दोरे. खूप छान. म्हणून तुम्हाला जवार भूषण म्हणतात. असं येते. उगच कोणी कोणाला भूषण म्हणतं का? करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाचे पुरी वाहावशी. याचा अर्थ असा होतो, तुम्ही संसारामध्ये प्रपंचामध्ये जेवढं मिळवता तेवढे देवापासून लांब लांब जाता. सर्व्हिसला जर तुम्ही असाल, पगार जर तुमचा झाला, तर जोपर्यंत पगार खिशात आहे तोपर्यंत देवाची आठवण नाही होत. पगार संपत आला की मग देवाची आठवण. आहे का नाही? देवा मला पाव. देव म्हणशील मी वडापाव देईल, पण मी नाही पावणार. आहे का नाही? एक सोडून 2 वडापाव देईल, 4 पाव एक्स्ट्रा देईल, पण मी पावणार नाही. आहे का नाही? देवासाठी फार गोष्टी असाव्या लागतात. माणसाला संसारात किंमत फक्त पैशामुळे. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लान थोरा देह सुखाची काजा, इंद्रिय मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला हा देह नव्हे तुझा. आहे का नाही? आहे का नाही? किंमत संसारात पैसा आहे तोपर्यंतच आहे. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, मॉनिटर सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नहीं, सब पैसे के भाई, सब पैसे के अपने पल्ला में पैसा हो तो अपने पल्ला में बोला पैसा हो तो. सगळं जग पैशाच्या पाठीमागे आहे. पैसा आहे तोपर्यंत लोक आपल्याला बोलतात. पैसा एकदा संपला कोणी आपल्याला विचारत नाही. सम पैसे किंवा पैसा एकदा संपला की कोणी रामराम सुद्धा घालत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे, पैसा प्यारे 3 नाम, परशा परशु. तब लोग सलाम करें, सब पैसे के भाई,
साथी कोई नाही. पैसा आहे तोपर्यंतच आपल्याला आपले बोलतात. जो वरी चलन गा तो वरी म्हणती माझा. मानिती लहान थोर देह सुखाची काजा. ऐकणे सगळे सलाम करतात. या 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 पैसे संपले का? जा जा जा. तुम्ही आमचे नाही अशी बोलतात. 2 शब्द आहेत महाराज. अण्णा, साखर संपली अण्णा, अण्णा अण्णा साबण अण्णा, अण्णा शेंगदाणे संपले अण्णा, अण्णा. आणि पैसे अण्णाचे संपले की अण्णा तुम्ही आमचे नाना. आहे की नाही? तुम्ही आमचे नाहीये सब पैसे की बाई. आहे का नाही? जो वरी चलन गा तो वरी म्हणती माझा. आहे का नाही? आणि म्हणून जोपर्यंत पैसे तोपर्यंतच आहे का नाही? पैसा एकदा संपला की कोणी विचारत नाही. आणि मग आला बागोला आजा. तुम्ही पहा एखाद्याचं नाव परसराम आहे, लोक त्याला परसराम म्हणत नाही. कोणी द्या? परश्या. तोंडावर त्याला राग येईल का काय काय विचार करत नाही. परश्या, अय परश्या तोंडावर. आणि तो परश्या जर कुठेतरी कामाला लागला पेट्रोल पंपावरती किंवा एखाद्या दुकानात कामाला लागला, 400-500 रुपये रोज कमायला लागला, लोक म्हणतात कोणी हा? अय परसराम आहे तो. म्हणजे आधी परश्या, पैसा आला परसराम. आणि तो परसराम जर अचानक जव्हारचा नगराध्यक्ष झाला मग होऊ शकतो, होऊ शकतो नगराध्यक्ष होऊ शकतो. कमी वयात जर तुम्ही महाराष्ट्र लेवलचे मृदंग केसरी होऊ शकतात तर नगराध्यक्ष होऊ शकत नाही का? बरोबर आहे की नाही? आणि ते जर परसराम तो जर नगराध्यक्ष झाला, लोक म्हणते कोण या? परसराम शेठ. शेठ शेठ या या परसराम शेठ या. आणि तेच परसराम शेठ म्हातारी होऊ द्या बरं, पाय लटलट कापतात, हात थरथर कापते, मान डुगडुगू घालते, कमरात वाकलेले परसराम शेठ प्यारले शेठ झालेला घराच्या कोपऱ्यात पडलेले असतात. परसराम पाटलाची सुनबाई नीट बोलत नाही परसराम पाटलाशी. तिचं मुलगं रडायला लागलं का त्याला कडेवर घेतील, त्याच्या पुढे नेते. गप रड नको, कोपऱ्यात बोकडी बॉय. तोच परश्या, तोच परसराम, तोच परसराम शेठ. हा मानेतील अन थोर. बरं म्हातारपणाची अवस्था काय चांगली की विकासराव? माझ्या अल्प प्रयत्नाने एक छोटीशी चाल गातो माफी मागून. म्हातारपणाची अवस्था काय चांगली काय? मज नाही हात पाय डोळा पडले झापड, मज नाही हात पाय. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, कर्ण हे बधीर झाले. नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, नाकमुख गळू लागले. श्वनपरी गती झाली अवघे करे ते हाड हाड. श्वनपरी गती झाली अवघे करे ते हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप. वा आहे का नाही? ही म्हातारपणाची अवस्था आहे ना. मज नाही हात पाय डोळा पडले झापड, मज नाही हात पाय. म्हातारपणात पायाने चालता येत नाही गुरुजी, म्हातारपणात पायाने चालता येत नाही, कानाने ऐकायला येत नाही. तुम्ही विचारा एखाद्या बाबाला जेवले का? हा हा आता चहा पेलो. जेवले का विचारलंय, चहा पेलो का नाही विचारलं. ही म्हातारपणाची अवस्था आहे. कर्णय बधीर झाले वाचा बोले बोबड, कर्णय बधीर झाले. कानाने ऐकायला येत नाही, नाक कळायला लागलं, तोंडाची बोबडी वळायला लागले. तुम्ही बारकाय ना बघा, ज्यांनी तरुणपणात लई शिव्या दिल्या एकमेकांना, दुसऱ्यांची निंदा केली, कुटाळ्या केल्या, लावालाव्या केल्या, चाड्या चुगल्या केल्या, सप्ते बंद पाडायचा प्रयत्न केला, कीर्तनकारांना फोन केले येऊ नका भांडणं झाली आमच्या गावात. त्यांचे तोंड म्हातारपणात वाकडे झाले. या बा असे
आणि मग सुदाम महाराज, ईश्वर महाराज, वैभव महाराज, अनिल महाराज किंवा आमचे विकासराव किंवा गुरुजी भेटले का त्यांच्या पुढे जाऊन तुम्ही शांत भाय फा फा एवढा उपकार करा, तुम्ही शांत भाय फा फा. काय उपकार करायचं महाराज? साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली. वाचा गेली मुका झालं, वाचा गेली मुका झालं, हाय का नाही पुरावे? काय म्हणशील हा काय सांगू राहिला लोकांना? पुरावे आहेत ना. गुरुजी कशाला आहे? गुरुजी गाथ्याचे गाथे पाठ आहेत, मालिकाच्या मालिका पाठ आहेत, टीव्हीच्या नाही, भजनी मालिका. आहे का नाही? आहे का नाही? अख्ख्या मालिका पाठ आहेत गुरुजींच्या, भजनी मालिका, गाथा पूर्ण तोंडपाठ. काही सांगा आहेच. आता हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, पुरावा दिला का नाही? जे तोंड वाकडी झाले त्यांच्याकरता पुरावा आहे की नाही? साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली, मुका झालो वाचा गेली, तोंड वाकड झालं. आणि मग तुम्हाला भेटल्यावर तुम्ही शांत भाय फा फा. काय उपकार करायचं तुमच्यावर सांगा? संदीपराव, तुम्ही शांत भाय फा फा एवढा उपकार करा, तुम्ही शांत भाय फा फा. काय उपकार करायचा? अशा काळात तुमची बायको नीट बोलणार नाही. बाईल म्हणे खरं, मरता तरी बरे. अरे का मरत नाही हा? तुमको निया हा, नाशी येले घर थुंकून या. शेजारच्या बाया म्हणतात, शेजारी म्हणे मरे ना का मेला, आणि याला कंटाळा येणे आमा. सुनबाई रागराग करणार, पोरं रागराग करणार, तेव्हा तुम्ही एकटे असणार, सगळे सोडून जाणार, तेव्हा तुम्हाला देवाची आठवण होणार, तेव्हा देव तुम्हाला भेटणार, पण सहकार्य करणार नाही. देव तुम्हाला सांगणार, तेव्हा मी पाठवलं होतं गुरुजींना बजारे विठ्ठला असं सांगायला. ऐकलं नाही? मग आता मरा, भवाचे पुरी वहावशी. भाऊ म्हणजे दुःख, वहावशी म्हणजे भावाच्या दुःखाच्या सागरात आता वाहून जा. मग गुरुजी, आमचा एकच शेवटचा प्रश्न आहे, आम्ही काय करू म्हणजे देव भेटेल? काही न लगे काम भावाची करा, काही न लगे काम भावाची कारण. तुका म्हणे आण विठोबाची, तुका म्हणे विठोबाची करिता भरवारी, करिता भरवारी, करिता भरवारी. भवाची पुरी वहावशी, भवाची पुरी वहावशी. भवाची पुरी भवाची पुरी
भवाचे पुरी एखादाच स्वर असा निघतो तो जव्हारमधून निघतो डायरेक्ट पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या हृदयाला धडकतो आणि तिथून जे स्पंदनं निघतात तेव्हा हे असलं वातावरण तयार होत असतं. हे ध्यानात ठेवा. मी गुरुजींना थोडासा त्रास देणार आहे पण माझा विषय संपल्यावर खरंच देणार आहे गुरुजी, मी खरंच देणार आहे. ते असं आहे का विकासराव त्यांचा एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला होता, उठा पांडुरंगा आता प्रभात समयोपातला. हा व्हिडिओ प्रत्येक कॉलेजचे मुलं मुली सुद्धा ते व्हिडिओ ठेवत होते. जे डिप्रेसमध्ये होते, जे टेन्शनमध्ये होते, खूप संताप त्यांच्या वाट्याला आला होता, अशा लोकांनी तो व्हिडिओ ठेवला होता. का? ते स्वरच तसे निघाले होते. शेवटी आपण त्यांना तो त्रास देऊया तुमच्या वतीनं. विडल विडल ऐकणे काही न लगे एक भावची कारण. महाराज म्हटले काहीच करू नका, देवासाठी फक्त श्रद्धा विश्वास आणि भाव ठेवा. हे बघा, स्टेटसला देवाचे फोटो ठेवून देवाचे भक्त होत नाही, हा फक्त देखावा आहे. नीट ऐका मी काय बोलतोय. स्टेटसला गणपतीचा फोटो किंवा वाराप्रमाणे देवतेचा फोटो स्टेटसला ठेवून देवाचे उपासक होत नाही. तुमचा मोबाईल आणि स्टेटस पाहिलं, देवाकडे मोबाईल नाही. देवाला तुमच्या भावना कळतात, तुमच्या मनातली भावना कळते. अंतरीची घेतो गुडी, अंतरीची घेतो गुडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा. देवाला फक्त तुमचा भाव पाहिजे. श्रद्धेनं तुळशीचं पान जरी देवाला वाहिलं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, तरी देव प्रसन्न होतो. ऐकणे म्हणून भावची कारण. एकदा भजन करा. विठोबा रखुमाई. सर्वांनी टाळी वाजवा आणि सर्वांनी म्हणा जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय हो. जय हो.
गे ग भावाची कारण तुका म्हणयान विठोबाची. एक 5-4 वाक्य घरी घेऊन जा, संपलंय माझं कीर्तन. त्यातली पहिली गोष्ट आहे, जेवारकर मंडळी, आलेल्या सगळ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, आयुष्यात समाधानी राहायचं असेल तर श्रीमंतीचा गर्व होऊन देऊ नका, विद्वत्तेचा अजिबात गर्व होऊन देऊ नका, सौंदर्याचा अजिबात गर्व होऊन देऊ नका, आणि दुसरी शेवटची गोष्ट, कधीच कोणाशी वैर ठेवू नका. तुमच्या नातेवाईकांनी, तुमच्या वैऱ्यांनी, तुमच्या भाऊबंधांनी तुम्हाला किती त्रास देऊ द्या, तुम्ही अजिबात रिप्लाय करायचं नाही. का? तुम्ही चांगले आहात म्हणून. त्यांचे तोंड असे बंद होणारे एक दिवस, ते लोटांगण घालीत तुम्हाला शरण येणार आहे. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. कधीच कोणाला कमी समजायचं नाही. वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. कधीच कोणाला कमी समजू नका, आहे का नाही? प्रत्येकाची वेळ येत असते, फक्त एक असतं, वेळ येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. गुरुजी, प्रत्येकाची वेळ येते, फक्त वेळ येऊ दे. आपल्या जवळची एखादी मुलगी लग्नाच्या वयात आली, तिच्या वडिलांना असं वाटलं एकुलती एक मुलगी आपली लग्नाच्या वयात आहे, तिचं लग्न करूया. म्हणून त्या मुलीच्या वडिलांनी 2025च्या डिसेंबरमध्ये त्या मुलीसाठी नवरदेव बघायला सुरुवात केली. पण तिच्या नशिबात सटवी मातेनं, म्हणजे विधात्यानं जर असं लिहिलं असेल की या मुलीचं लग्न 2027 मधल्या मार्चमध्ये होणार आहे, तर त्या मुलीच्या वडिलांनी जेवारकर 25 आणि 26 मध्ये किती मुलं बघू द्या, ते लग्न जमणार नाही. काही ना काही अडचणी, देव येईल, नाडी येईल, गोत्र येईल, एखादा भाऊबंद आडवा येईल, किंवा तिला तो आवडेल, त्याला ती आवडणार नाही, असं काहीतरी होईल, ते लग्न जमणार नाही ईश्वरदादा. पण 2025 आणि 26 संपलं, 27 साल उजाडलं. 27चा जानेवारी फेब्रुवारी संपला, मार्च महिना उजाडला का त्या मुलीच्या जवळचा कोणीतरी एखादा पाहुणा येणार आणि त्या मुलीचं लग्न जमून निघून जाणार. याला म्हणायचं, वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. मी खरं सांगतो विकास महाराज तुम्हाला, मला गाड्यांवरची प्रवासामध्ये असताना गुरुजी गाड्यांवरचे वाक्य वाचण्याचं लय नाद आहे. ते नाही का आपल्या पुढे गाड्या असतात, टेम्पो, ट्रक, मला ते वाक्य वाचण्याचा लय नाद आहे दादा. खरं सांगतो मेजर साहेब, कसं ते लय भारी भारी वाक्य असतात. काही काही वाक्य वाचले का हसू येतं, काही काही वाक्य वाचलं का रडायला येतं, काही काही वाक्य वाचून असं वाटतं आपणच आपल्या हा ना, इतके काही काही वाक्य, हा ना, किती असं बघा ना तुम्ही, किती भारी भारी वाक्य. भरली का चालली, गाडीवर वाक्य, भरली का चालली. बर, जव्हारची वाघीण, जव्हारची वाघीण, बरं वाघीण, तू असाच जळत राहा, आणि गाडी छोटा हत्ती, आणि तो असाच जळत राहा. बर भाऊ, जळत राहतो. सांभाळ लक्ष्मी, धनी कुंकवाचा, थांब लक्ष्मी, कुंकू लावते. काय वाक्य आहेत महाराज. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही तुमच्यापैकी कोणी दुपारी 4 वाजता चांदण्या पाहिलेल्या आहेत का? चांदण्या दुपारी 4 वाजता तुम्ही पाहिलेत का? सुदामराव, तुम्ही कोणी? विकासराव, तुम्ही? गुरुजी, तुमचा रोज प्रवास आहे. विकासराव, तुमचा रोज प्रवास. तुम्ही दुपारी 4 वाजता कधी चांदण्या पाहिल्यात का? मेजर साहेब ड्युटीवर असताना पाहिल्यात कधी? हल्ली पाहुणे सगळ्या महिला पाहिलेत का तुम्ही? ताई, दुपारी 4 वाजता चांदण्या पाहिल्यात का? मी पाहिलेत. हा, तेच मला म्हणायचं होतं, कोणीतरी विचारा मला कुठं कुठं पाहिलं सांगू तुम्हाला. त्या पुण्यात लोगावला कीर्तन होतं महाराजांच्या मामाच्या घरी. 7 ते 9 कीर्तन असतं पुणे परिसरात. आता पुढच्या वर्षी विकासराव लावतील लोक तुम्हाला 7 ते 9ला. हा, तर ते 7 ते 9 कीर्तन पुण्यात, आणि दुपारी 4 वाजता माझी गाडी चाकणच्या सिग्नलला उभी. आता चाकणचा सिग्नल तुम्हाला चांगलाच माहिती आहे, तळेगाव चौक, ती चौफोली, तिथं माझी गाडी थांबली संदीप दादा, आणि माझ्या समोर एक काळी स्कॉर्पिओ उभी होती. त्या गाडीवर असं वाक्य होतं, ते वाक्य वाचून मी दुपारी 4 वाजता मला चांदण्या दिसल्या. हो, दुपारी 4 वाजता वाक्य असं होतं, भावशी वाकडं, त्याच्या नदीवर लाकडं. अगं बाबा, हे वाक्य का? गंगे, काय वाक्य का काय ते? मी म्हटलं कृष्णा जाधव दादा, माऊलीचं दास, मला असं झालं, म्हटलं याच्या जर वाकड्यात शिरलो तर आपल्या नदीवत लाकडं, कीर्तन बंबालं. ऐक नाही, असंच एक वाक्य आपण सर्वांनी वाचलंय. सांगतो, जरा भजन करा. विठ्ठल विठ्ठल असंच एक वाक्य
आपण सर्वांनी वाचलंय बघा. तेवढ्या वाक्यासाठी मी एवढा पसारा मांडला. वाक्य असं होतं, सगळ्यांनी वाचलंय ते वाक्य, फक्त मी तुम्हाला आठवण करून देतो. नशिबापेक्षा जास्त, इकडे बघा, नशिबापेक्षा जास्त वेळेच्या आधी कोणालाही काही मिळत नाही, मिळाल्याचा इतिहासही नाही. वेळ येऊ द्या, प्रत्येकाची वेळ येणार आहे, फक्त वेळ येऊ द्या. तो का म्हणे, नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावेळ. घडी म्हणजे वेळ, प्राप्त म्हणजे ठरलेली वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. वेळ येऊ द्या, तुमची वेळ येणार आहे. आहे का नाही? म्हणून कधीच कोणाला कमी समजायचं नाही आणि कधीच कोणाशी वैर ठेवायचं नाही. दादा, आपलं वाटोळं करणारे, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला छळणारे, आपल्याला मागं खेचणारे, आपल्याविषयी जळगाव असणारे लोक बाहेरचे नसतात, आपल्या जवळचीच असतात. ज्यांच्याबरोबर तुम्ही कायम राहताना जवारकर, तेच मागं पुढे तुमची निंदा करतात. हो, तुम्हाला मी प्रयोग सांगतो ना, तुम्हाला मी पुरावा देतो. जे कायम तुमच्या सोबत असतात तेच मागं पुढे तुमची निंदा करतात. त्याच्यामुळे फार जवळ कोणाच्या जाऊ नका आणि फार लांब कोणाच्या राहू नका. दुरून डोंगर साजरे असं राहा, कायम समाधानी राहा. वा, हो, बरोबर आहे की नाही गुरुजी? विंचवाला, अहो गाढवाला तुम्ही किती जरी जीव लावला तरी तो लातच मारतो. कुत्र्याला किती जरी सांभाळलं तरी तो चावतोच. तसे आपल्या आजूबाजूला सुद्धा असे काही काही ठक आहेत, ठक नाही महाठक. त्यांच्यावर तुम्ही कितीही प्रेम करा विकास दादा, त्यांना तुम्ही कितीही जीव लावा, ते लायकीच दाखवतात. यांच्यापेक्षा विंचू परवडला. विंचू एकदाच नांगे मारतो, पण हे पावली नांग्या मारून आपल्याला मागं खेचतात आणि आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्व. बघा पुरावा, विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या फक्त नांगीत विषय, पण दुर्जनाच्या पावला पावलात विषय. बरोबर आहे की? हाच त्याचा अर्थ होतो ना, आहे का नाही? विंचू, बरं ऐक ना बा, विंचवाची नांगी जर कापली ना, नांगी तो मागचा आकडा, तो विंचू हबप आहे. हबप विंचू महाराज, हबप विंचू महाराज एकदाच. पण हे पावली नांग्या मारून आपल्याला मागं खेचतात. त्यांचं नाव दुर्जन. दुर्जन म्हणजे भाऊबंद, दुसरा नाही. हा, त्याच्यामुळं सावध राहत चला. छत्रपती, एकच इतिहास सांगतो आणि लगेच थांबतो, फार वेळ झालाय. छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं जवारकर मंडळी बाहेरची नव्हती, त्यांच्या घरातलीच 3 जण होते. त्यांच्या बायकोचे 2 भाऊ, गणोजी आणि कान्होजी, आणि महाराजांची सावत्राई, या 3घांनी मिळून संभाजी महाराजांचा घात केला होता. 2.5 वर्षाचे होते संभाजी महाराज. नीट ऐका, संपलंय आपलं कीर्तन, एवढं सांगायचं मला, वैर ठेवू नका. 2.5 वर्षाचे होते गुरुजी संभाजी महाराज. तर आई वारली, पण महाराजांना काहीच नाही वाटलं आई वारल्याचं. का नाही वाटलं? अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जिवंत होता. अर्थात शिवाजी महाराज जिवंत होते, त्यामुळे काही वाटलं नाही संभाजी महाराजांना आई वारल्याचं. 21 वर्षाचे झाले संभाजी महाराज, तर रयतेच्या राजांनी जगाचा निरोप घेतला, म्हणजे शिवाजी महाराजांनी जगाचा निरोप घेतला. पण मात्र आता ऐका, मग महाराज कोलमडले, वडीलही गेले, आई पण गेली, कोलमडले महाराज. संभाजी महाराज आतून तुटले, आतून त्यांना मेल्यासारखं झालं, अर्ध जिवंत ना अर्ध मेल्यासारखं झालं. पण महाराजांच्या पाठीशी 2 मावळे असे होते, हंबीररावजी मोहिते पाटील. इज इट नॉट अ जोक दादा? हंबीरराव म्हणजे धिप्पाड दाद्या, 58 इंच छाती, सफरचंद सारखी गाल, 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, है का नाही? असा धिप्पाड दाद्या महाराजांचे मामा होते ते, हंबीररावजी मोहिते पाटील. आणि दुसरा माणूस तर असा होता, मी सांगायच्या आत तुम्ही त्यांचं नाव घ्याल पा बघा, तासाला वेश बदलायचे आणि महाराजांना सावध करायचे, बहिर्जी नाईक. एक तासाला वेश बदलून महाराजांना सावधानतेचा इशारा करायचे. महाराज, नो एंट्री, पुढे धोका आहे, या मार्गे जा, इकडून जाऊ नका, या मार्गे जा, समोर तोफा आहे, इकडून नका जाऊ, इकडं जा. असे तासाला वेश बदलायचे आणि महाराजांना सावध करायचे. या 2 मावळ्यांनी महाराजांना ऐकणे, महाराजांना आधार दिला आणि मग संभाजीराजे लढायला सुरुवात झाली. बळ आलं अंगात, 10,000 हत्तींचं बळ आलं अंगात. तुमच्या कुंकू रक्षणाची वेळ आली, तुमच्या आबरू रक्षणाची वेळ आली, माझ्या राजानं निर्माण केलेल्या स्वराज्याला उजाळा देण्याची वेळ आली आणि धर्माचं रक्षण करण्याची वेळ आली, तर बायकोच्या भावांनी घात केला. किती लोक नीच वागतात ईश्वर दादा, आपल्या जवळचीच माणसं. काय कोणावर विश्वास ठेवायचा दादा? किती नीच वागतात जवळची माणसं आपल्या. अहो, तुकडे तुकडे करून गंगेत फेकले, तुकडे तुकडे करून. गोविंदराव गणपतराव महार, हरिजन समाजाचा माणूस,
हरिजनाशी जर कोणाचं वैर असेल महार समाजाच्या व्यक्तीशी, तर ते आता घरी गेल्या गेल्या दुरुस्त करा, त्यांना नमस्कार करा. लय उपकार त्या लोकांचे आपल्यावरती आहे, लय उपकार आहे त्यांचे आपल्यावर. खरं सांगतो, लय उपकार. त्या गोविंदराव गणपतराव महाराणी काय केलं, ते तुकडे तुकडे गोळा केले. का बरं? आपल्या लोकांनी का नाही केले? तशी आज्ञाच होती, जो कोणी या तुकड्यांना हात लावेल त्याचे सुद्धा असेच तुकडे करण्यात येईल. पण गोविंदराव गणपतराव महार यांनी ते तुकडे गोळा केले बाबा, आणि जिकडं रस्ता मिळेल तिकडं घेऊन पळायचा. पुणे जिल्ह्यात आळंदी नाव आहे, आळंदी गाव आहे आपलं माऊलींचं. आळंदीच्या जवळ 12 किलोमीटर 2 गाव आहेत. मध्ये इंद्रायणी नदी आडवी आहे, वढू आणि तुळापूर. तिथं ते तुकडे आणले, गावकऱ्यांनी मिळून ते तुकडे शिवले, तुकडे तुकडे शिवले, प्रेत तयार केलं आणि महाराजांना अग्नी दिला, समाधी दिली. म्हणून त्या गावाला आडनाव शिवले आहे. काय आडनाव आहे त्या गावाला? शिवले आडनाव आहे. आजही त्या गावचे लोक महाराजांच्या नावाचा सुतक पाळतात. जवारकर मंडळी, माघ वद्य अमावस्या ते फाल्गुन अमावस्या, तुम्हाला माहिती कोणता काळ्या, महाशिवरात्रीनंतर येणारी 3ऱ्या दिवशीची अमावस्या, तर गुढीपाडव्याची अमावस्या, असा 1 महिना त्या गावातल्या तरण्या बांड कॉलेजच्या पुरी नवीन वस्त्र अंगावरती घालत नाही, महाराजांच्या नावाचं सुतक पाळतात. तरणी बांड पोरं, कॉलेजची पोरं पायात चप्पल घालत नाही 1 महिना. त्या गावातल्या महिला 1 महिना एकाच वेळेला जेवण करतात, खातात, महाराजांच्या नावाचं सुतक पाळतात. त्या गावातली माणसं डोक्याचे केस काढून टाकतात, महाराजांच्या नावाने मुंडन करतात. त्या गावातली 25% पोरं आजही डाव्या कुशीवर झोपतात गुरुजी 1 महिना. का बरं? त्यांचा अजूनही समज आहे संभाजी महाराज जिवंत आहे. त्यांच्यावर जर पुढचा वार झाला आणि संभाजीराजाला ओरडले वाचवा वाचवा, तर आम्ही आता पळत जाऊ आणि महाराजांना सोडून घरी आणू. हा महाराजांना त्या लोकांचा गैरसमज आहे, समज आहे. म्हणून ते आजही डाव्या कुशीवर झोपतात. वाटुळ करणारी माणसं बाहेरचे नसतात, आपल्या जवळचीच असतात. त्याच्यामुळे फार जवळ कोणाच्या जाऊ नका, फार लांब कोणाच्या राहू नका, कायम समाधानी राहा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आदरणीय श्री गुरु सुदामराव महाराज खिरारे, आदरणीय वंदनीय युवा कीर्तनकार आमचे ईश्वरदादा मुकणे, कमी वेळात आपल्या जव्हार परिसराचं नाव त्यांनी महाराष्ट्रभर उंचवण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. त्यांच्या पाठोपाठ आमचे वैभवदादा गोड गायनाचं शिक्षण घेऊन आळंदीहून इथं आले आणि भागाभागात जाऊन गोरगरिबांच्या भागात परिसरात जाऊन सप्ताहाला हजेरी लावून कार्य उंचवण्याचं काम करतायत. या भागात जव्हारचे अनिल महाराजांचे वडील होऊन गेले बघा, जुना वारकरी, हाडाचा वारकरी. भागाभागात जाऊन त्यांनी सप्ताहाचे आयोजन केले. दादा इथे बसले तर मागं अनिल महाराज, त्यांच्या वडिलांनी डोखे बाबा त्यांना म्हणायचे, प्रेमाने लोक. भागाभागात जाऊन परमार्थ पेरला त्या माणसाने. फार जीव, जसं तुमचं आमच्यावर प्रेम तसं त्यांचंही प्रेम होतं. त्यांना जर कोणी विचारलं गुरुजी आम्हाला कीर्तनकार पाहिजे, ते माझंच नाव सांगायचे. त्यांना असं वाटायचं महाराष्ट्रात एवढा एकच कीर्तनकार आहे, बाकी दुसरा कीर्तनकारच नाही. कोणी विचारलं का आहे ना आमचे कमानकर, दुसरा कीर्तनकारच नाही म्हणायचे. असं त्यांचं प्रेम. तसंच आपलं सर्वांचं प्रेम आहे. सुदाम महाराज, अनिल महाराज, आमचे ईश्वरदादा, या सर्व मंडळींनी श्री गुरु मामासाहेब दांडेकर प्रतिष्ठानला विनंती केली आमचे एवढे महाराज घ्या, आणि म्हणून माझं नाव समोर आलं. फार मोठा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा उत्सव. आज माझ्या वाट्याला पहिली सेवा आली. महाराष्ट्रातील नामांकित पहाडाच्या उंचीचे, आकाशाच्या उंचीचे गानगंधर्व श्री गुरु आदरणीय भगुरे गुरुजी या ठिकाणी आलेत. आपल्याला त्यांना बघण्याची संधी मिळाली, ऐकण्याची संधी मिळाली. आणि घराघरात पोहोचलेले आमचे आदरणीय कमी वयात नाव लौकिकला आलेले आमचे आदरणीय विकास दादा बेलूकर खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो ताई, काकी, मावशी, दादा, भाऊ, तुम्हाला जर यांच्यासारखं जर खरंच कमी वयात पुढे जायचं असेल तर या लोकांनी काय केलं मला माहिती आहे. सांगू तुम्हाला काय केलं. एवढा मोठा पहाड आहे, एवढ्या मोठ्या ताकदवान उंचीचा पहाड आहे. आजही तुम्ही जरी त्यांच्या पाया पडले तरी ते तुमच्या पाया पडतात. ही नम्रता या लोकांच्या अंगात आहे. मोठ्या लोकांकडून हा शिकण्यासारखा गुण आहे. तुम्ही जरी पाया पडल्या तरी ते तुमच्या पाया पडतात. का? पाया पडे जेन एकमेका.
अजूनही विकासराव एवढं नाव ताकदीचं उंचीवर आहे. अहो आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यांची अपेक्षा करावी, आदरणीय एकनाथराव शिंदेनी त्यांची अपेक्षा करावी की आम्हाला आपल्या सोहळ्याला यांना बोलवा. अशा ताकदीचा कलाकार अहो महाराष्ट्रात काही वादक नाही, खूप आहेत, लागल तेवढे आहेत. पण एवढ्या लोकांमधून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अपेक्षा करावी आहे की नाही. तिकडे सुनील तटकरे साहेबांनी त्यांची अपेक्षा करावी, संपूर्ण नियोजन तुम्हीच करा आणि तुम्ही थांबा असे म्हणणारे वादक असे आदरणीय विकासराव या ठिकाणी आलेत. तुम्हाला वंदन करतो. सगळे तुम्ही मायबाप श्रोते, तुम्ही सगळे मिळून भागाभागातून मंडळी, गोर गरीब भोळे भाबडे वारकरी मंडळी आपण या ठिकाणी येता, कार्यक्रमाची शोभा वाढवता. तुम्हा सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. हा सोहळा कीर्तन सोहळा ज्या ठिकाणी दिसणार ते माऊलीचा दास यूट्यूब चॅनल आहे का नाही. आमचे कृष्णादादा शेजार दादा, तुमचं काय नाव? अरे विश्वगुरु म्हणता आपलं चॅनल आहे, विश्वगुरु यूट्यूब चॅनल. वा, ज्यांचा साऊंड आहे ते संदीपराव मिंदे, वा, त्यांचंच ते चॅनल आहे विश्वगुरु. वा, नावच गोड दिलं, विश्वगुरु, विश्वाचे गुरु. गोड चॅनल, यूट्यूब चॅनल, दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या सगळ्यांच्या चाली मृदंग वादन आपण अनुभवा. आमच्यासारख्या छोट्या छोट्या कीर्तनकारांची कीर्तनं त्या चॅनलला पडलेली आहेत, ते अनुभवा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायचं काम करा. सगळे टारकळी मंडळी तुम्हाला धन्यवाद. ईश्वरदादा खरंच खूप नियोजन तुम्ही सर्वांनी खूप गोड केलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. कार्यक्रमाला पूर्णविराम. चला म्हणायची गुरुजी तुम्हाला एवढं म्हणा ना गुरुजी, खरंच म्हणा. विको करा, ट्रबल गेन करा. ज्या दिवशी तुम्हाला टेन्शन येईल, ज्या दिवशी तुमच्या मनाविरुद्ध घटना घडेल, ज्या दिवशी तुमची मानसिक संतुलन तुमच्या जागेवरती राहणार नाही, अशा वेळेला एवढी चाल तुमच्या मोबाईलमध्ये आता घरी घेऊन जा आणि त्या वेळेला डबल डबल ऐका. तुमचं टेन्शन जागेवर क्लिअर होईल आणि याचा आशीर्वाद, याची शुभेच्छा महाराजांना मिळेल आणि महाराजांचं नाव लौकिक अजून उंचावत जाईल. थोडी स्केल उंच आहे पण प्रयत्न करतो. जास्त थोडा जास्त आहे. विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणाकरता जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबराय यांनी या समाजाला काय दिलं? संतांनी आपल्याला कर्मजागृती दिली, संतांनी आपल्याला उपासना जागृती दिली, संतांनी आपल्याला जागा केलं. काय जागा केलं? संतांनी सर्वसामान्याला जागा केलं यात विशेष नाही, संतांनी संतांना देखील जागा केलं यातही विशेष नाही, संतांनी देवाला देखील जागा केलं.